राज्यातील हॉटेल्स, उपाहारगृहांची सखोल तपासणी होणार आहे. तर आरबीआयनं चेक क्लिअरन्स योजनांमध्ये बदल केले आहेत. रशिया चंद्रावर वीज प्रकल्प बांधतंय, तर डाळिंब आणि अन्य फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार आहे. राज्यात 600 मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी होतेय, तर इंग्लंड संघातील क्रिकेटपटू ॲशेस मालिकेदरम्यान मद्यपान करताना दिसले आहेत. तसंच तू मेरी हा प्रदर्शनाआधीच टीकेच्या भोवऱ्यात सापडलाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 25 डिसेंबर, वार गुरुवार. तुम्ही ऐकत आहात eSakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यातल्या हॉटेल्स आणि उपाहारगृहांची. नाताळ आणि नववर्षाचं आगमन या पार्श्वभूमीवर उपाहारगृह आणि खाद्य आस्थापनांमध्ये तयार होणारं अन्न हे सुरक्षित, निर्भेळ व स्वच्छ असणं आवश्यक आहे. यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांची सखोल तपासणी करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हॉटेलमधील स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. या संदर्भात हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती आणि प्रबोधन करावं. तपासणी दरम्यान मुदतबाह्य कच्च्या मालाचा वापर, अन्न पदार्थांमध्ये खाद्य व अखाद्य रंगांचा वापर, तसंच स्वच्छतेच्या निकषांचं पालन होत आहे की नाही याची काटेकोर तपासणी करावी. यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं राज्यभर मोठी मोहीम हाती घेतली असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी यावेळी स्पष्ट केलं. उत्तम स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांचं पालन करणाऱ्या हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा आणि राज्य स्तरावर उत्कृष्ट हॉटेल्सना पुरस्कार देण्यात येणार आहेत. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात. रिझर्व्ह बँकेची. चेकद्वारे पेमेंट करणाऱ्या लोकांबाबत रिझर्व्ह बँकेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. बँकांना चेक मिळाल्यापासून फक्त 3 तासांच्या आत पास करणं किंवा नाकारणं आवश्यक असलेली नवीन प्रणाली सुरू करणं आरबीआयनं पुढे ढकललंय. ही प्रणाली 3 जानेवारी 2026 रोजी लागू होणार होती, परंतु आता पुढली सूचना मिळेपर्यंत ती स्थगित करण्यात आली आहे. आरबीआय देशातील चेक क्लिअरन्स प्रक्रियेला गती आणि आधुनिकीकरण करू इच्छिते आणि त्यासाठी त्यांनी कंटिन्युअस क्लिअरिंग अँड सेटलमेंट फ्रेमवर्कची घोषणा केली आहे. याचा दुसरा टप्पा किंवा फेज 2 सर्वात महत्त्वाचा मानला जात होता, कारण त्यामुळे चेक क्लिअरन्सचा वेळ हा लक्षणीयरित्या कमी होईल. किंवा दुसऱ्या टप्प्यात एखाद्या बँकेला चेकची डिजिटल प्रतिमा मिळाली की ती स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी फक्त 3 तास असतात. जर बँकेनं या वेळेत प्रतिसाद दिला नाही तर चेक आपोआप क्लिअर झाला असं मानलं जातं. आरबीआयनं म्हटलंय की CCS फ्रेमवर्कचा दुसरा टप्पा पुढे ढकलण्यात आलेला आहे. कोणतंही विशिष्ट कारण हे सार्वजनिकरित्या सांगितलं गेलं नसलं तरी बँकांची तांत्रिक तयारी, सिस्टम अपग्रेड आणि ऑपरेशनल आव्हानं ही लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलेला असल्याचं मानलं जात आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे रशियाच्या एका आश्चर्यकारक योजनेची. अंतराळ शर्यतीत पुन्हा आपलं स्थान निर्माण करण्यासाठी रशियानं एक मोठी आणि आश्चर्यकारक योजना आखली आहे. रशिया पुढील दशकात चंद्रावर एक पॉवर प्लांट बसवण्याची तयारी करत आहे, जे त्यांच्या चंद्र मोहिमेला आणि चीनच्या सहकार्यानं बांधल्या जाणाऱ्या संशोधन केंद्राला चालना देईल. हे पाऊल अशा वेळी उचलण्यात आलेलं आहे जेव्हा अमेरिका आणि चीन हे त्यांच्या चंद्र उपस्थितीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतायत. रशियाच्या राज्य अंतराळ संस्थेनं म्हणजेच रोसकॉस्मॉसनं एक निवेदन जारी केलेलं आहे, ज्यामध्ये 2036 पर्यंत चंद्रावर एक वीज प्रकल्प बांधण्याचं उद्दिष्ट असल्याचं म्हटलंय. या प्रकल्पासाठी रशियन एरोस्पेस कंपनी लवोजकिन असोसिएशन सोबत करार करण्यात आलेला आहे. रोसकॉस्मॉसच्या मते हा पॉवर प्लांट रशियाच्या चंद्र कार्यक्रमाला ऊर्जा देईल, ज्यामध्ये चंद्र रोवर्स, वैज्ञानिक वेधशाळा आणि रशिया चीन आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन केंद्र यांचा समावेश आहे. रोसकॉस्मॉसनं हा प्लांट अणुऊर्जा प्रकल्प असेल असं थेट सांगितलं नसलं तरी निवेदनात नमूद केलेल्या संस्था निश्चितपणे सूचित करतात की या प्रकल्पात रशियाच्या सरकारी मालकीची अणुकंपनी रोसाटॉम ही
आणि देशाची सर्वोच्च अणु संशोधन संस्था कुर्चाटोव्ह इन्स्टिट्यूट यांचा समावेश आहे. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची. राज्यातील शेतकरी हे निर्यातक्षम फळं आणि भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. राज्यात उत्पादित झालेल्या डाळिंबांचे 3 कंटेनर हे वाशी इथल्या सुविधा केंद्रातून KB एक्सपोर्ट्सचे अध्यक्ष प्रकाश खाखर यांनी नुकतेच ब्रिस्बन, न्यूयॉर्क, लॉस एंजलिस इथं निर्यात केले. जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबाची मागणी सातत्यानं वाढतीये. राज्यात उत्पादित होणारा डाळिंब हा अमेरिका, ऑस्ट्रेलियासह अन्य देशात निर्यात होतोय. टप्प्याटप्प्यानं इतर फळांची निर्यात करण्यासाठी पणन विभाग प्रयत्न करतोय. त्यामुळे फळं आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीला जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक मूल्य मिळेल. पॉडकास्टची 5वी बातमी आहे राज्याच्या सौर ऊर्जा निर्मितीची. राज्याच्या सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत आणखी वाढ होणार आहे. विक्रांत इंजिनिअरिंग या कंपनीला ऑनिक्स रिन्युएबल कडून तब्बल 600 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठीचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत. हा वीज प्रकल्प ग्रिड कनेक्टेड असणार आहे. त्यामुळे राज्याला वाढीव हरित ऊर्जा उपलब्ध होऊ शकणार आहे. राज्य सरकारकडनं हरित ऊर्जा निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी सौर पवन ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीला प्रोत्साहन दिलं जाते. त्यानुसार ओनिक्स रिन्युएबलनं सौर प्रकल्प उभारण्याकरता कार्यादेश देण्यात आले आहेत. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातनं. इंग्लंडच्या क्रिकेट संघावर 11 दिवसांमध्ये ॲशेस मालिका गमावण्याची आपत्ती ओढवली आहे. प्रतिष्ठेची ॲशेस मालिका ही गमावण्यासोबतच इंग्लंडचा पाय आणखी एका कारणामुळे खोलात गेलाय. इंग्लंड संघातील क्रिकेटपटू ॲशेस मालिकेदरम्यान मद्यपान करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येतेय, अशी माहिती इंग्लंडच्या पुरुष संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांच्याकडनं देण्यात आली. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाकडनं निवेदन जारी करण्यात आलेलं आहे. यामध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ऑनलाईन प्रसिद्ध होत असलेल्या मजकुराची त्यांना माहिती आहे, परंतु जोपर्यंत तथ्य समोर येत नाहीत तोपर्यंत ते यावर अधिक भाष्य करणार नाहीत. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे तू मेरी मैं तेरा तू मेरी या चित्रपटाची. विश्वात्मा चित्रपटातील 7 समंदर पार या गाण्यानं 1992 मध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. साधना सरगम यांच्या आवाजातील या गीताला विजू शहा यांचं संगीत लाभलं होतं. दिव्या भारती आणि सनी देओल यांच्यावर हे गाणं चित्रित झालं होतं. हे गाणं 90च्या दशकातल्या अजरामर हिट्समध्ये गणलं जातं. आजही हे गाणं तितकंच आवडीनं ऐकलं जातं आणि याच गाण्याची नव्या रूपातली आवृत्ती आता आगामी हिंदी चित्रपट तू मेरी मैं तेरा तू मेरी मधून समोर येत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत आहेत. पण प्रदर्शनापूर्वीच चित्रपटातील 7 समंदर गाण्याची नवी आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली आहे. मात्र हे गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर मात्र नकारात्मक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या नव्या व्हर्जनमुळे मूळ चाल आणि शब्द कायम ठेवण्यात आले असले तरीही सादरीकरणाची शैली आणि एकूण टोन वेगळा आहे. समाज माध्यमांवर अनेकांनी क्लासिक गाण्याशी छेडछाड का असा प्रश्न उपस्थित केलाय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.